मग मग तुझा तुझा बाप ते हा? तुझ्या बापानं आत्महत्या केली. अरे तू तू कुणाचा पोरगा? त्या त्या धोंडीबाच्या शिरपाचा पोरगा? होय, शेतकरी म्हणजे जगाचा मायबाप असतो, मायबाप. आपण त्या आईचे लेकर, ते माझ्या वाटेल आलं, ते तुझ्या पोरा बाळांच्या वाटेल येऊ नये म्हणून तुला हा पार दाखवला. आज माझं डोळं उघडलं. अरे अरे जे मोठ्या माणसांना जमलं नाही ते ते तू तुझ्या कृतीतून करून दाखवलं. पोरा पोरा, तुझे उपकार मी जन्मात कधी विसरणार नाही. तुझे उपकार मी जन्मात कधी विसरणार नाही. तैर भैर पाखरू आई तुझ लेकरू, आई तुझ लेकरू, आई तुझ लेकरू. काय झालं सुंदर? घाबरायला काय झालं? त्यांनी म्हणा लागला मी औषध घेणार आहे. तू काही काळजी करू नको. अगं ती नुसतं भीती घालते या. अहो भीती नाही, त्यांनी खरंच औषधाची बाटली हातात घेतली. काय? होय, होय, चला. सोड हरामखोरा, सोड बाटली, सोड बाटली, सोडा नका, सोडा, सोडा म्हणते. सोड हरामखोरा, बाटली सोड, सोड, सोड बाटली. अरे बाटली सोड. तात्या अहो तात्या अहो काय झालं? काय झालं म्हणून काय विचारतोस? विचार तुझ्या दोस्ताला. अरे प्रताप, अरे काय झालं? भाऊजी, काय झालं म्हणून काय विचारताय? सांगा. औषध काय लागले त्यांनी, तुम्ही सांगा आता काय ते. अरे बाप रे प्रताप, अरे काय ऐकतोय मी? अरे या म्हाताऱ्याला घालवून तुला माघारी काय तमाशा करायचा ते पण होते. आम्ही रात्रंदिवस राब राब राबतो हे बघण्यासाठी, आणि तुला त्या गोष्टीसाठी लहानाचा मोठा केला काय रे? आणि असला शहाणपणा तुला सुटायला लागलाय. प्रताप, अरे तुझ्या डोक्यात असा विचार आला तरी कसा? अरे काय कमी पडलं म्हणून तुला हा उद्योग सुचला? अहो, निदान आपल्या पोरा बाळांचा तरी विचार करायला हवा होता तुम्ही. अरे प्रताप, तुझ्यासारख्या सुशिक्षित तरुणाने जर असा विचार केला तर अरण्याने काय करायचं? राजेश, अरे मी तरी काय करू? गेल्या 10 वर्षात दुष्काळ पडला, पाणी नाही म्हणून बागेचं पीक हातचं गेलं. आणि आता प्रमाणापेक्षा जास्त पाऊस झाला म्हणून बागेचं पीक हातचं गेलं. अरे पीक हातचं गेलं म्हणून काय असा विचार करायचा? अरे आपण शेतकरी आहोत, शेतकरी. आणि शेतकरी जर असा तुझ्यासारखा मरायला लागला तर जग काय खाईल? जगाला जगवायचा पोशिंदा काय आम्ही घेतलाय वय? प्रताप, अरे जगाचा विचार सोडून दे. अरे निदान तुझ्या स्वतःचा तरी विचार कर. तुझी बायका पोरं, तुझा संसार अरे उघड्यावर पडला असता वेड्या. असा विचार कधीच करू नकोस. आणि आत मेलं जग बुडालं, अरे आपण मेल्यानंतर माग राहतं तरी काय? अरे एवढा शाना सोडता विचार याच्या डोक्यात आला असता तर ह्याला आम्ही बुद्धी सुचली असती का? तात्या, तुम्ही काही काळजी करू नका, मी त्याला सांगतो नीट समजावून. बघ बाबा, तुझं तर ऐकतोय का? आमचा हात टेकलेत त्याच्या पुढे. तात्या, काही काळजी करू नका, निश्चिंत राहा, मी त्याला सांगतो समजावून. प्रताप, चल माझ्या बरोबर, चल चल. परमेश्वरा, त्या पोराच्या कर्मामध्ये काय वाढून ठेवले याच यालाच माहित. पांडुरंगा, विठ्ठला. देवा पांडुरंगा, माझ्या धन्याला चांगली बुद्धी दे बाबा. यांनी जर असा विचार केला तर आम्ही कुणाच्या तोंडाकडे बघून जगायचं? सांग सांग देवा, आम्ही कुणाच्या तोंडाकडे बघून जगायचं?
अरे पण घरात विचारलं पाहिजे ना मम्मीला. काय विचारतेस मम्मीला? हे गेलो आणि आलो, घरात काय सुद्धा नाही. आणि कालच मम्मी आनंद ए बेतऱ्या गाडीच्या कन्या चिडू नकोस का? मग चल की, चल चल जाया. पण करवंद असतील का र? जायच्या आधीच नाही ना चालते मन तुझी. नाही नाही चल चल. आप्पा या आप्पा, काय रे बाबा? अरे त्या तात्याच्या प्रतापनं लई खेळ मांडलाय वाटतं. त्यानं आणि काय केलं म्हणायचं? अरे डोसक्यात राग घालून घेतल्या त्यानं. ते कशा पाय अरे आत्महत्या करायला गेलता त्यो. आत्महत्या? शे आणि कशा पाय करायला लागलाय आत्महत्या? अरे काहीतरी बागाचं नुकसान झालंय म्हणतो दारू प्रताप. ते आणि काय झालं? अरे बाग बी चांगली होती, माल बी तसा रगड होता, पण या परतीच्या पावसानं सगळ्या घडांची पोच झाली बघ. त्या वाटोळ झालं पोराचं त्या. लय वाईट झालं रे, लय वाईट झालं. मग आता काय तवा? अरे बाग तयार करायला काय थोडं पैसे लागते दिवी. मग रे मग काय तवा कर्जाचा नुसता डोंगर उभा करून ठेवलाय त्यानं. आता काय मग करायचं त्याला? काय करतय तेव्हा त्या बँकेच्या आणि त्या पसंतीच्या गाड्या सगळ्या घरागड्या लागल्यात पैशाला. काय करतय रे बिचार ती. अरे त्या तात्याला पण नाही काय कळत. टाकायचं एखादं तुकडे इकून होयच कर्ज भागवून मोकळं. आप्पा शहाणायस. अरे त्याचा बा त्याला इकून द्यायला लागू एखादं तुकडं. अरे नाही इकून दिलं तर पोरग हाकनात जाईल की रे. होय आप्पा, त्या दोंडीबाच्या शिरपागत काम होईल बघ. मग ते शिरपाचं आणि काय झालं? अरे गुदस्ता त्यानं रानात फास लावून घेतला नाही कर्जासाठी. अरे ते आणि का म्हणून? अरे फास लावून घेतल्यावर दोंडीबा म्हणत नव्हता का पोरानं कशाला मारायचं, एखादा तुकडे इकला असतं कर्ज भागवलं असते की. ही बघ असं झालं, जित्यापणी आण द्याच नाही पोटाला आणि मेल्यावर परत भरून ठेवायला निवडाव. अरे जग हे असंच असतंय आप्पा. काय सांगायचं तुला, जग हे असंच असते. खरंच आहे रे, खरंच आहे. अरे प्रताप, अरे कुठं निघालाय सकाळ सकाळ? चाललोय शेताकडे. अरे प्रताप बागच काय बरं आहे का नाही? आप्पा काय म्हणून जखमीवर मीठ चोळायला लागलाय? अरे काय झालं? काय वाईट बोललो का मी? तुमचं काय नाही चुकलं, आमचंच चुकलं. आम्ही झकमारी केली आणि शेतकऱ्याच्या पोटी जन्माला आलो. अरे प्रताप, अरे कुणाच्या पोटी जन्माला यायचं हे आपल्या हातात असतं का रे बाळा? आबा तुम्ही म्हणताय ते बी खरं आहे. जर आपल्या हातात असतं तर आम्ही डायरेक्ट अंबानीच्या पोटी जन्माला आलो असतो. अरे अंबानी आणि हे कोण? हा एक उद्योगपती. अरे एवढं आपलं कुठलं नशीब आलंय बाबा. बागच म्हणाल तर बाग अतिशय चांगली होती आप्पा. पण काय झालं कुणास ठाऊक, कुणाची तरी दृष्ट लागली, होत्याचं नव्हतं झालं. म्हणजे काय झालं रे? अहो या परतीच्या पावसानं सगळीच घडकूच झाली बघा. अरा अरा अरा, पोरं वाटोळ झाली की रे, वाटोळ. अहो नुसतं वाईट झालं, फार सत्यानाच झाला. अहो कर्जाचा डोंगर तर वाढतच चाललाय. तात्याला म्हटलं एखादं तुकडं विकूया आणि होऊया कर्जातून मोकळं, पण बा काय ऐकायला तयार नाही. आता तुम्हीच सांगा काय केलं पाहिजे मी? अरे औंधा गेली बाग, पुढाला येईल की रे माल. कधी? आम्ही पत्र्यात गेलो. अरे प्रताप, अरे तुझ्यासारख्या तरुणांनी जर असा धीर सोडला तर आमच्यासारख्या म्हाताऱ्या माणसांनी कुणाकडे बघायचं रे? आबा मला उशीर होतोय, जातो मी शेताकडे, नाहीतर म्हातार ओरडत बसतय. येतो आप्पा. ये बाबा ये, उगाच आमच्यामुळं आणि तुझ्या कामाला खोळा बन नको. बघितलेस का आप्पा, पोराची काय अवस्था झाली ती. लय वाईट झालं रे. त्या तात्यानं पण एखादा तुकडं इकून त्या पोराला कर्जात मोकळं करायचं रे, नाहीतर त्या शिरपागत पोरगा हाकना केल्यावर त्या तात्याचं लक्ष जाईल बघ. आबा सुनबाई आली वाटतं बाबा. जा होय, तू होय. टाकला. अहो मामांजी, अहो तुम्ही इथं गप्पा ठोकत बसलाय सवय. अहो तिकडं डेअरी मध्ये दूध घालायचंय. आता चला निघालोच होतो आता मी.
आव आव आपण कधी जाणार ते डेरीची गाडी गेल्यानंतर जाणार होय. नाही नाही हो सुनबाई, मग कधी चला जाणार? चला चला आलो, चला चला. हा त्या आप्पाला काय काम आहे? त्याचा पोरगा मुंबईला कामाला आहे. आव बसून खाल्लं तरी पैसा पुरेल त्याला आता. महिन्याच्या महिन्याला पैसे पाठवत असेल. आप्पा येतो बाबा मी, मला काम आहे. चल सुनबाई. चला चला. पोरे तू म्हणतेस ते पण खरंच आहे. महिन्याच्या महिन्याला पोरगा पैसे पाठवतोय आणि त्याच्यावर मी जगतोय. सगळीच म्हणतात, पण मला माहित आहे ना माझ्या पोराच्या कॅलेंडरात वर्षाचं 2च महिना आहे ती. कवा तर पैसे पाठवतोय त्याच्यावर मी जगतोय. पोरी तू म्हणतेस ते खरंच आहे ग, तू म्हणतेस ते खरंच आहे. अरे प्रताप, अरे डोक्यात एवढी राग घालून काय उपयोग आहे का? अरे मी तरी काय करू सांग की? अरे पण तुझ्या अशा वागण्याने तुझं कर्ज फिटणार आहे का? अरे शेतात राबून आमच्यासारख्या शेतकऱ्यांची ही अवस्था असेल तर हा बरोबर बोललास. अरे तर विचार कर या सामान्य शेतकऱ्याची काय अवस्था होत असेल. अरे शेती म्हणजे शेतकऱ्याची माय असते आणि आपण त्याची लेकरं. अरे तू म्हणतोयस ते खरं आहे, शेती म्हणजे शेतकऱ्याची माय आणि आपण त्याचं लेकरू. पण आपली आई आपल्या लेकराशी इतकी कठोर कशी काय वागू शकते रे? असं कसं बोलतोस तू? अरे ती कशी कठोर वागेल? अरे मातीत माती होऊन जगणारे आम्हाला कोणीच का वाली नाही? आहे ना कोण? सरकार. सरकार? अरे काय केलं सरकारनं तुझ्या? सरकार तुझ्यासारख्या शेतकऱ्याची कर्ज माफ करतं. माझ्यासारख्या? अरे माझ्यासारख्या शेतकऱ्यांची कर्ज सरकार माफ करत नाही. कर्ज बुडव्या शेतकऱ्यांची सरकार कर्ज माफ करतं आणि माझ्यासारख्या शेतकऱ्याला ती कर्ज भरावी लागतात. हेच तर आपल्या देशाचं दुर्दैव आहे. मोठमोठे उद्योगपती या देशामध्ये करोडो रुपयाचा भ्रष्टाचार करून पलायन करतात आणि त्याला हे सरकार अभय देतं. पण प्रत्येक संकटाचं उत्तर हे आत्महत्या होऊ शकत नाही. मग तू सांग मी काय करू म्हणून? मी काय सांगू तुला? बघ गडबडलास ना. अरे तुला सुद्धा याचं उत्तर माहित नाही. प्रताप, मला तर असं वाटते शेतकऱ्यानं निव्वळ शेती करण्यापेक्षा एखादा शेतीपूरक व्यवसाय करावा, म्हणजे निदान तेवढाच त्याला एक हातभार. म्हणजे काय? जनावर पाळणं, कोंबड्या पाळणं हेच ना? हा बरोबर. तुला वाटतंय कोंबड्या आणि जनावर पाळून शेतकऱ्याची प्रगती होईल? हो, का नाही होणार? अरे एखादं जनावर पाळलं तर त्याच्यापासून मिळणारं दूध, त्याला घालावी लागणारी सरकी पेंट, गोळी पेंट, विकत घेतली गेलेली वैरण, विकत घेतला गेलेला ऊस, अरे त्या घरातला त्या जनावरांसाठी राबणारा एक एक माणूस, त्या सगळ्यांचा विचार केला तर हा व्यवसाय किती तोट्यात जातो हे माहिती आहे का तुला? अरे पण या सगळ्याचं उत्तर काय आत्महत्या आहे का? अरे ज्याचं जळतं ना त्यालाच कळतं. प्रताप, प्रताप, माझ्या या मित्राला कसं समजावून सांगू हेच मला कळना झालंय. कर्जाच्या ओझ्याखाली दबलेला हा माझा मित्र, परमेश्वरा काहीतरी मार्ग सुचव रे मला. ए अप्पा, काय रे तात्या? काय आज लय निवांत दिसतोय आज. कायम निवांत ते. आता कुठं आपल्याला काम आहे? पोराचा काय फोन बिन येतो का नाही बाबा? येतोय कवा तर ते परपंचात नाही येळ मिळाल तर. पैसे बिसे तर महिन्याला पाठवतो का नाही तुला? अरे जिथं फोनच येळ मिळाला येतोय तिथं पैसेच काय घेऊन बसलाय. पाठवतोय कवा तर वर्षाचा महिन्यातलं. पोटा पाण्याचं काय करतोस? भरायची अशीच खळगी कसं तर. आणि तुझं काय चाललंय? भरायची अशीच खळगी पण हे पोटाला सांगून कळणार आहे का? तुझं काय पोट आहे? माझं काय चालायचं? माझं काय चाललंय म्हणून सांगू तुला आता. पोरग नुसतं भीती घालतंय बघ मारायचं. का रे कसं पाय? काय सांगू तुला? अरे चांगली मालाला आलेली बाग घडकूत झाली आणि होत्यात नव्हतं झालं बघ. अरे गेली आमचा येईल की रे थोडं ना. अरे अप्पा हे आपलं झालं.
पण या पोरांना सांगायचं पोरं म्हणजे हल्लीची पोरं म्हणजे नुसता डोसक्याला ताप आहे आणि असं का गावभर माझी बेआबरू करा तुम्ही. अरे मी कुठे तुझी बेआबरू करायला लागलोय आणि मग आता आप्पाला काय सांगत होता तुम्ही? अरे पोरा तसं काही वाईट बोलत नव्हता, बागेचं नुकसान झालेलं सांगत होता. मीच केलं ना, शेतीचं नुकसान मीच केलं. हातातोंडाला आलेला माल मीच घालवला, त्यामुळे बाग फेल गेली. मीच केलं हे सगळं. अरे किती बोलशील बापाला. ग बसावा आप्पा तुम्ही. तुमची करणी मला माहित आहे. तुमच्या या अशा वागण्यानं तर तुमचा पोरगा तुम्हाला महिन्याच्या महिन्याला पैसे पाठवत नाही, हे काय माहित नाही मला. जरा चांगलं वागायचं बघा, जरा सुधारायचं बघा. तात्या चला घराकडे, या आप्पाच्या नादाला लागत बसलाय. ये तात्या. सगळ्यांची बोलणी खायची माझ्या नशिबात आहे की रे. तू तर काय वाईट बोललास पोरा. पोरग पैसे पाठवते. अरे त्या पोराला त्याची आई देवाघरी गेल्यावर तळ हाताच्या फोडासारखा जपला रे. शिक्षण दिलं, वाढवला, मोठा केला, मुंबईला नोकरी लागला. तिथंच त्यानं लगीन केलं. ह्या बापाला विचारलं सुद्धा नाही. माझीच करणी चुकी झाली, माझीच करणी खोटी झाली रे. त्याच वेळा मी जर दुसरं लगीन केलं असतं तर माझ्या ही वेळ आली नसती. माझ्या ही वेळ आली. काय ना पुरी. आमच्या मामांजींना कुठं बघितलंय का तुम्ही? अरे असेल इथं कुठंतरी. नुसतं गिळायला मिळालं की गेलं बोंबलं थंडायला. अगं असं का बोलतीस पुरी. आव असं नाही बोलू तर कसं बोलू सांगा बरं आता. काय झालं काय. असेल इथं कुठंतरी, देतो पाठवून घराकडे. खादीला खान आणि धरणीला भार झालाय या म्हातारे माणसाचा. तुझं बरोबरच आहे ग. बैल म्हातारा झाला की भांडा घालायचं बंद करतात लोक. शेवटी त्याला मिरजेचा बाजारच असतो की. आव पण दिसला तर कुठं पाठवून द्या म्हणलं. होय देतो पाठवून. नाहीतर गिळायला घरलाच येणार आहेत. कुठं जाणार आहेत म्हणा. म्हातारे बैलासारखीच अवस्था आमच्या म्हातारे माणसांची. वण्याला बघ आता कुस्ती लागा. अरे गण्या काय झाडावर कोण आहे? उडा बा मानी दिसती. कोण आहे रे? तुला तुझ्या आई बानं मोठ्या माणसाची कसं बोलायला शिकवलं नाही काय रे? सगळे शिकवले. आम्ही करवलो का करायला लागलो. तू काय करायला लागलाय? काय करतो दिसत नाही काय? अरे बन्या गप गप खतच मार. तुझा पले झाडावर काय करतीस? हातात का सगळा घेऊन. अरे आमच्यासारख्या शेतकऱ्याला आत्महत्येशिवाय पर्याय नसतो. तुला काय करायचंय शेतीचं नुकसान? अरे शेती म्हणजे आपली माय आहे. आपण त्याचे लेख. अण्णा हजारीच दिसतोय. अरे शेती म्हणालीच नाही तर दुसरा काही तर धंदा करते. आता तू आज्याला नातू शिकवायला लागला होय. मी तुला कुठे शिकू? अगदी मोठ्या माणसागत बोलतोयस म्हणून म्हणलं. मला एक सांग, जपान तुला बन्या गप गप खतच मार आणि मला पण खतच मार. तुझा तुला या सर्वांच्या बाधा दिवशी नुकत्याच टाळ्या वाजवल्या तर 10-20 रुपये मिळतील. आणि तू आत्महत्या करायला निघाली.
कुणाचं बियाणं आहेस रे लयच बोलतोयस अनुभव असल्यागत चल कुठं का माझा अनुभव लावतो. तुझा अनुभव चल तर नुसतं. ए मला मरायचं आहे अरे बाबा पुन्हा येतोय. जाण काय पळून जातोय होय. लयच हुशार दिसतोयस रे त्यांनी पहिल्यापासून विचार आहे. गण्या मी जातो. मला हुशार होते नाहीतर मम्मी हाणाल मला. जातो मी. तू म्हणतोयस तर येतो तुझ्या बरोबर बेण्या लयच हुशार दिसतोयस रे होय मी पहिल्यापासून हुशार आहे. कुठल्या शाळेला जातोय शाळेला क्लासला क्लासला कुठं त्या किशोर पाटील सरांच्या मॅडमांकडे. त्यामुळे हुशार आहे. होय आता चल माझ्या. कुठं गाव हिंडाय गेल्यात कुणास ठाऊक. अहो, आमच्या मामांजींना बघितलं का हो? नाही ग का कुठं सकाळच्या पिठर बसल्यात कुणास ठाऊक बघा. आमच्या बी सकाळ कुठं गेल्यात कुणास ठाऊक बाई. पुरुषाच्या जातीला का नाही वेळेचं महत्वच नसतंय बघा. होय बाई खरंच आहे ते. अरे हे पोरा अरे इकडे ये. मी जेवणार आहे. ए पोरा तू आमच्या ह्यांना बघितलंस का? ह्यांनी ह्यांनी म्हणजे कोण? आमचा नवरा. तुमचा नवरा दोघी ते कुठे दिसला? शुक्रवारच्या डोंगराकडे. आणि मग आता कुठे गेलेत ते? मला माहित नाही. गण्या? अरे गण्या म्हणजे कोण रा? गण्या माझा मित्र. मी जातो मला माझ्याकडे वेळ नाही. हुडकायला जायला पाहिजे बाई. चल आमच्या ह्यासनी आपण हुडकूया. चल माझ्या मामांजींना पण हुडकायला पाहिजे. होय बाई चल. अरे पोरा इकडे कुणीकडे आणलं चल की माझं घर दाखवतो. अरे तुझं घर बघून मी काय करू अरे चल तर नुसतं. अरे अरे थांब की चल चल हे माझं घर. चला ते आत कशाला ए अरे पोरा अरे थांब की पोरा अरे कोण झालं रे? अरे ती बाई ती वेडी झालेली बाई कोण आहे ती माझी आई. काय ती वेडी झालेली बाई तुझी आई आहे अरे मग तुझा बाप ते हो, थांब ते करतो बा. काय तुझ्या बापानं आत्महत्या केली अरे तू कुणाचा पोरगा त्या धोंडीबाच्या शिरपाचा पोरगा होय शेतकरी म्हणजे जगाचा मायबाप असतो मायबाप. आपण त्या आईचे लेकर. ते माझ्या वाटेल आलं. ते तुझ्या पोरा वाळांच्या वाटेल येऊ नये म्हणून तुला हा पार दाखवला. जा चारा जा. तुझी पोरं बाया तुझी वाट बघत असतील. तुझ्या या वेळापायी बायका पोरांनी अनाथ करू नको. आज माझं डोळं उघडलं अरे जे मोठ्या माणसांना जमलं नाही ते तू तुझ्या कृतीतून करून दाखवलं. पोरा
तुझे उपकार मी जन्मात कधी विसरणार नाही. तुझे उपकार मी जन्मात कधी विसरणार नाही. आज आज मी एक बाप वाचवला. हो, आज मी एक बाप वाचवला. पण माझा बाप का का पण नाही वाचवला. साठी जवळ गेला दूर फासाचा अनाथ माझ हे बाळ लेकरू वनवासी ग झालं सैर भैर पाखरू असा कसा वैरी झाला देवले कराचा शोधू कुठे झरा आई सांग मायेचा नाही आधार कुणाचा नाही बापाचा अनाथ अनाथ त्याला नाहीच बाप आई तुझ्या लेकराला बापच नाही सांग जगण्याचा त्याला मार्ग तू काही अनाथ झालं हे बाळले करू वनवासी ग झालं सैर भैर पाखरू आई तुझ लेकरू आई तुझ लेकरू आई तुझ लेकरू. सादर करते कला साहित्य संस्कृती मंडळ एक कौटुंबिक जिव्हाळ्याचं वास्तव स्पर्शी भावनात्मक शेतकऱ्यांच्या जीवनावर ज्वलंत प्रश्न मांडणार एक मराठी नाटक प्राध्यापक किशोर पाटील लिखित आई तुझं लेकरू. या नाटकात भाग घेणाऱ्या कलाकारांचा अल्पासा पात्र परिचय. प्रताप एका तरुण शेतकऱ्याच्या भूमिकेत प्रतापची भूमिका करतो या नाटकाचा लेखक प्राध्यापक किशोर पाटील. तात्या प्रतापचे वडील तात्याच्या भूमिकेत कला साहित्य संस्कृती मंडळाचा एक जुना हरहुन्नरी कलाकार अधिक उर्फ पांडुरंग माने. प्रतापची पत्नी मोहिनीच्या भूमिकेत मोहिनी खोत मिस मोहिनी. आबाच्या भूमिकेत कला साहित्य संस्कृती मंडळाचा सुपरस्टार आबाच्या भूमिकेत उमेश कदम. आप्पा ऑलराऊंडर कलाकार कला साहित्य संस्कृती मंडळाचा भूमिका करतोय आप्पाच्या भूमिकेत कला साहित्य संस्कृती मंडळाचा सुपरस्टार संजय काळे. राजेशच्या भूमिकेत प्रतापच्या मित्राची भूमिका राजेशच्या भूमिकेत कला साहित्य संस्कृती मंडळाचा एक दमदार कलाकार भूमिका करतोय राजेशच्या भूमिकेत संतोष माळी. आबाची सून लताच्या भूमिकेत कला साहित्य संस्कृती मंडळाची कलाकारा मिस दीपाली. बालकलाकार कला साहित्य संस्कृती मंडळाचे बालकलाकार भूमिका घेतोय पिंट्याच्या भूमिकेत कला साहित्य संस्कृती मंडळाचा एक जुना कलाकार यशवंत पवार याचा चिरंजीव भूमिका घेतोय पिंट्याच्या भूमिकेत चैतन्य पवार इयत्ता 4थी. आणि सगळ्यात मी सांगितलं त्या पद्धतीने महत्वाची भूमिका या नाटकाचा नायक भूमिका घेतोय महत्वाची भूमिका गण्याच्या भूमिकेत श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान एक सच्चा कार्यकर्ता साहेबराव उर्फ प्रताप भोसले यांचा चिरंजीव भूमिका घेतोय गण्याच्या भूमिकेत कला साहित्य संस्कृती मंडळाचा एक नवोदित बालकलाकार गण्याच्या भूमिकेत शिवराज भोसले इयत्ता 4थी. सादर करताय कला साहित्य संस्कृती मंडळ एक सामाजिक
वास्तवस्पर्शी कौटुंबिक आणि जिव्हाळ्याचं शेतकऱ्यांचे ज्वलंत प्रश्न मांडणार एक मराठी नाटक प्राध्यापक किशोर पाटील लिखित आई तुझं लेकरू, आई तुझं लेकरू.